3 दिवसाच्या आधी एक गावरान 90 व्हिडिओ आलता की अनधिकृत बँकेचे अकाउंट काढून त्यातून करोड रुपयाचा व्यवहार होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर अजून काय काय झालं आणि आपल्याला नवीन काय माहिती भेटली हे सर्व तुम्हाला भाग क्रमांक 2 यात पाहायला भेटणार आहे. नमस्कार, मी प्रवीण ताडे, गावरान 90चा खास उकीर आणि चर्चा असते कायम आपली. एक 3 दिवसाच्या आधी आपला व्हिडिओ पडला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांना सांगितलं होतं की गोरगरीब मजुरीला जाणाऱ्या लोकांचे अकाउंट काढायचे. अकाउंट आधार कार्ड पॅन कार्ड करून अकाउंट काढायचे, एक नवीन मोबाईल नंबर घेऊन त्यातून बँकेचा व्यवहार एक एजंटच्याकडे द्यायचा आणि तो एजंट त्यातून लाखो रुपयाचा व्यवहार करून पैशाची देवाणघेवाण करत आहे, अशा प्रकारची आपण एक प्रकरण लोकांच्या पुढे आलं. त्याच्यात नंतर अजून काय काय झालं या 2 दिवसात ते सांगतो. या दरम्यान मला काही लोक जे आहे, म्हणजे त्याची आयडेंटिटी मी सांगत नाही, हे स्वतः भेटायला आले. त्याने सांगितलं की भाऊ हे खरीच गोष्ट आहे, असं आमच्या गावातल्या काही लोकांसोबत झालं आहे आणि त्या लोकांना याचे महिन्याचे पैसे भेटतात. मी तेच सांगितलं होतं, 4,000 5,000 रुपये द्यायचे आणि त्यातून हा व्यवहार मोठ्या प्रमाणात चालू होता. करोडो रुपयाचा व्यवहार आहे. मी मध्यंतरी 50 कोटीचा आकडा सांगितला, होऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी मात्र नक्की बिलकुल नाही आहे. आणखीन एक गोष्ट ज्या पद्धतीनं मला आणखीन एक माहीत झाली की मध्यंतरी दिल्ली पोलीस आली होती. मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं, पण त्याच्यात नवीन याची एक माहिती येत आहे की दिल्ली पोलीस परतवाड्यातल्या सायमा कॉलनीत एका व्यक्तीच्या घरी नोटीस देऊन गेली आणि त्या व्यक्तीने चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं आहे. म्हणजे हे प्रकरण परतवाड्यात घडत आहे. परतवाडा पोलीस स्टेशनचंही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे, पण दिल्लीचा याच्यावर जो गुन्हे आर्थिक शाखा आहे याचं खास लक्ष असून याची पूर्णच्या पूर्ण आता पोलखोल होणार आहे. एक मध्यंतरी सांगितलं बँकेत अकाउंट कसे काढतात. मी बँकेच्या मॅनेजरच्या भेटीला गेलो होतो. अक्षरशः बँकेच्या मॅनेजरनं सांगितलं की गेल्या काही दिवसाच्या आधी एक गाव आहे, त्या गावातले 10 ते 12 लोक घेऊन एक माणूस एजंट बँकेत अकाउंट काढायसाठी गेला होता. पण याला म्यूल खातं म्हणतात. जे आता शिकेल सवय लोक असतील ते हा म्यूल शब्द समजते. बँकेत अकाउंट काढायसाठी गेला होता. बँकेच्या मॅनेजरनं अकाउंट काढायला नकार दिल्यावर येईनं अक्षरशः कोणाला फोन करायला लावले की ती जी व्यक्ती आहे बँकेचे अकाउंट मॅनेजर, ते तर अक्षरशः वैतागून गेले. ते बाहेर भेटून त्याच्यासोबत गरम आवाजात बोलून त्यानं हा प्रयत्न केला, पण शेवटी बँकेच्या मॅनेजरनं सांगितलं की मी आपके अकाउंट खोलता आणि आपके क्या होता. या प्रकरणात असे काही गोष्टी समोर येत आहेत की यातून व्यवहार होणारा जो पैसा आहे याचा वापर नेमका कुठे होतो. हा हवाला असण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. पण नंबर 2चा जो येते तो म्हणजे स्पोर्टिंग बीट. जसं मध्यंतरी IPL झालं, IPLच्या काळात करोडो रुपयाची उलाढाल परतवाडा शहरात झाली आणि त्याच IPLच्या उलाढालीचा पैसा याच माध्यमातून खेळवला गेला आहे. हे शक्यता आणि संशय बिलकुल नाकारता येत नाही. आता अकाउंट उघडताना एखाद्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या वार्षिक उत्पन्न फक्त 50,000 रुपये आहे आणि त्या अकाउंटमधून जर 10 15 लाख रुपयाचे आर्थिक व्यवहार 2 ते 3 महिन्यात होत असेल तर येणाऱ्या कालखंडात त्या प्रत्येक अकाउंटवाल्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतील. 4 ते 5,000 रुपयाच्या लालसेपोटी तुम्ही लोक म्हणतात ना की पायावर गोटा मारून घेतला, तुम्ही कुऱ्हाडीवर तुमचा पाय स्वतः आपटून घेतला आहे. त्याच्यानं या प्रकरणात काय पुढे तितंबे होतात आणि या सदर प्रकरणासाठी या ठिकाणचे स्थानिक SDPO साहेबांसोबतही माझी चर्चा झाली आणि SDPO साहेबांना सांगितले की स्पेशल टीम परतवाड्याची तयार केली असून या टीमच्या माध्यमातून संपूर्ण तपास सध्या चालू आहे. एक गोष्ट मात्र क्लिअर आहे की गोरगरीब लोकांचे अकाउंट काढून त्या अकाउंटच्या माध्यमातून अनधिकृत जो व्यवहार होऊन राहिला करोडो रुपयाचा, याचा मास्टर माइंड दिल्लीत बसला आहे, अशा पद्धतीची चर्चा आहे. पण परतवाड्यात त्या व्यक्तीचा एक हस्तक इतका जबरदस्त बसला आहे, त्याचंही जवळपास आपल्या लवकरच पुढच्या भागात आपला प्रयत्न राहील की त्याचं नाव काय आहे. मला अजून ते नाव प्राप्त झालं नाही, पण माझी सोर्सिंग सध्या त्या संपूर्ण गोष्टीवर काम करत आहे. याच्यात काही 2-3 शक्यता आहेत की या आर्थिक प्रकरणाचं जसं मी बातमी काढत आहे की काही शक्यता आहे की काही भाई प्रकारचे लोक, काही गँगवाले लोक माझ्यासोबत संपर्क करायचा, धमक्या द्यायचा प्रयत्न करतील. पण जे गोष्ट सत्य आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून तो पुरेपूर प्रयत्न आहे की कोणतीच गोष्ट दबली पाहिजे आणि गरिबावर कधीच कोणता अन्याय व्हायला नको. इन्कम टॅक्सची जर एकदा एखाद्या माणसाला जर नोटीस आली की तो माणूस आयुष्यभरही त्यातून बाहेर निघणार नाही.
त्या माणसाचं पॅन कार्ड ब्लॉक होते, आधार कार्डवर सुद्धा कारवाई होते. म्हणजे त्या माणसाला भविष्यात कोणती जर शासकीय योजना जर घ्यायची असेल तर तो माणूस त्या ठिकाणी अपात्र व्हायचे चान्सेस जास्त आहेत. अशा प्रकारची माहिती मला एका आर्थिक सल्लेगार सल्लागार लोक आहेत त्याने सांगितले की अशा प्रकारचा दुरुपयोग जर तुमच्या अकाउंटच्या माध्यमातून होत असेल तर त्या माणसाच्या येणाऱ्या कालखंडात अकाउंटवरही गदा येणार आहे. अकाउंट ते बंद होणारच आहेत. आणि ज्या पद्धतीनं पहिली बातमी आली तेव्हापासून हे संपूर्ण व्यवहार जे आहेत हे आवक टोटल बंद आहे आणि जे पैसे होते ते पैसेही त्यातून ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. एक गोष्ट महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी सांगायचा प्रयत्न केला होता, म्हणजे लक्षात आहे का नाही आहे, की मी आहे प्रवीण ताडे. प्रवीण ताडेच्या नावानं अकाउंट काढायचा आणि त्याचा व्यवहार एक अबकड नावाचा व्यवहार तो माणूस टोटल पाहत होता. या व्यवहाराच्या गोष्टीत पैसा जर अकाउंटला जमा झाला की पुढच्या 10 ते 15 मिनिटात ॲटोमॅटिक तो पैसा डेबिट होतो. एवढं मोठं जाळं वर्किंग कसं करते, याचं नेटवर्क किती मोठं असेल आणि त्या नेटवर्कच्या बुडापर्यंत जायची जबाबदारी आता गुन्हे आर्थिक शाखेची इतकी मात्र आहे. पण एक गोष्ट मी आता सध्या बोलताना सांगितली की परतवाडा शहरातल्या सायमा कॉलनी स्थित एका व्यक्तीला दिल्ली पोलिसाची नोटीससुद्धा आली होती आणि त्याच्यावर दिल्ली पोलिसाची करडी नजर आहे. या साऱ्या प्रकरणात ज्या ज्या पद्धतीनं अपडेट येतील त्या अपडेट तुम्हाला गावरान 90वर सांगतो. पण म्यूल अकाउंटच्या माध्यमाने बळी पडून तुम्ही जर अशा प्रकारचे अकाउंट काढसाल आणि त्या अकाउंटचं जर कोणी वापर जर दुसरा करत असेल तर त्या एकही व्यक्ती यातून सुटणार नाही. ज्या पद्धतीनं आणि यात असणारे मी सांगतो ना, हिंदू आहे, मुस्लिम आहेत, सारेच आहेत, गोरगरीब लोकले बळी पाडून त्याच्या बँकेच्या अकाउंटवरून होणारा अनधिकृत व्यवहार हा येणाऱ्या कालखंडात त्याच्यासाठी त्या प्रति 4,000 5,000 रुपये महिन्याच्या लालसेपोटी त्याला भारी जाणार आहे. इतकं मात्र. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही शक्यता असतील किंवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्कीच तुम्ही परतवाडा पोलीस स्टेशनसोबत संपर्क करा. त्या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीसाठी एका टीमची व्यवस्था केली. आपला जसा पहिला व्हिडिओ आला त्यानंतरच पोलीस यंत्रणा त्याला आधीपासून माहीत होतं, पण त्याच्यात काही गोष्टी त्यांनाही माहीत नसतात, प्रत्येकाला काय साऱ्या गोष्टी माहीत नसतात ना, तर त्याची स्पेशल टीम एक आता नियोजित केली आणि त्या टीमच्या माध्यमातून सर्व या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणं चालू आहे. या प्रकरणात जसा हात घातला मला खूप लोकांचे फोन आले, पण मी कोणत्याच आतापर्यंत कोणाच फोनले जुमानलो नाही. जे गोष्ट खोटी आहे ते खोटी आहे आणि ते गोष्ट लोकांच्या डोळ्यापर्यंत आणायची आहे आणि येणाऱ्या कालखंडात कोणाची फसवणूक होऊ नये आणि कोणी यात बेकाम बळी जाऊ नये. कारण एकदा का आयकर विभागाच्या गचाट्यात माणूस सापडला की जिथपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार होत नाही तिथपर्यंत त्याच्या मागचा तो लोचा काही सरणार नाही. म्हणून बनावट अकाउंटच्या माध्यमातून करोड रुपये व्यवहार होणारं हे रॅकेट नुसतं परतवाडाच नाही तर याचा मुख्य जो हँडलर आहे तोही परतवाड्यातलाच आहे आणि याचा जो मुख्य सूत्रधार आहे हा दिल्लीत बसून त्या ठिकाणून साऱ्या गोष्टीवर नजर ठेवल्या जात आहे. आणि यात एक गोष्ट आता मी क्लिअर करतो, शेवटचे 30-40 सेकंद आपले बाकी आहे, की या अकाउंटमधले काही अकाउंट हे सायबर फ्रॉडवाल्याला विकल्या गेल्याची ही खात्रीदायक माहिती आहे की हे अकाउंट आमच्याकडे 200 अकाउंट आहेत, हे अकाउंट त्या व्यक्तीला विकल्या जाते आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून लाखो रुपयाचा व्यवहार होता. एक मध्यंतरी अमरावतीत एक प्रकरण उघडकीस आलं. एका व्यक्तीच्या अकाउंटमधून 25 लाख रुपयाचा पैसे ते गायब झाले होते आणि ते पैसे हरियाणातल्या एका व्यक्तीच्या नावानं होते. जेव्हा अमरावती पोलीस हरियाणा तिथं गेली म्हणते त्या व्यक्तीला राहायला म्हणजे साधं घरही नव्हतं अशा व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर झाले आणि तिथूनही ताबडतोब डिडक्ट झाल्यात. हा एवढा मोठा काळा बाजार ज्या पद्धतीनं चालते याचे मास्टरमाइंड किती खतरनाक असतील आणि त्या मास्टरमाइंडच्या माध्यमातून हे एजंट त्यानं जे म्हणजे निवडले आहेत त्याच्यातून हा संपूर्ण व्यवहार होता की तुम्ही अकाउंट काढा, तुम्हाला 5,000 आणि एका एजंटनं कमीत कमी म्हणजे 200 150 अकाउंट काढल्यात. मला प्राप्त माहितीनुसार परतवाड्यात तरी या अकाउंटची संख्या 600च्या वर असून यातून झालेला आतापर्यंतचा व्यवहार कमीत कमी 50 कोटी रुपये आहे. इतकं मात्र नक्की. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कळवा. गावरान 90वर याच्यापेक्षा पुढचा खतरनाक एपिसोड आणि नावानिशी कोण्या गावातल्या कोणत्या व्यक्तीचे अकाउंट काढले आहेत आणि त्यातून किती रुपयाची ट्रान्झॅक्शन झाली हे होईत पुरावा गावरान 90 पुढच्या एपिसोडला दाखवणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून विथ गावरान 90. आपली भाषा अशीच आहे आणि तिथंबा उकीर म्हटलं तर गावरान 90वर पाहायला भेटते. कसा व्हिडिओ वाटला नक्की कॉमेंट करून कळवा.